हॅलो एव्हरीवन. आपला नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे एसक्यूएल सब क्वेरी. तर सब क्वेरी म्हणजेच काय? तर ह्याच्या अगोदर आपण एसक्यूएलचं जे काही इंट्रोडक्शन आहे त्यामध्ये आपण एसक्यूएलच्या क्वेरीज बघितलेल्या. सब क्वेरी म्हणजेच काय? एसक्यूएलच्या क्वेरी आणि त्यामध्ये आणखीन काहीतरी ॲडिशनल क्वेरीज असतात, हे सब क्वेरी. थोडक्यात सांगायचं म्हणजेच काय, तर सब क्वेरी म्हणजेच काय, नेस्टेड क्वेरी आपण बोलू शकतो. आणि सिंपल लँग्वेज बोलायचं झालं तर क्वेरी विदिन क्वेरी. ओके, एका क्वेरीमध्ये आणखीन एक क्वेरी ऍड होते, त्याला आपण सब क्वेरी बोलतो. आता हेच मायस्क्यूएल म्हणजे एसक्यूएल मध्ये आपल्याला बघायचं आहे. क्वेरी मध्ये आणखीन एक क्वेरी ऍड झाली तर त्याला काय बोलतो आपण? एसक्यूएलचं सब क्वेरी असं बोलतो. So subquery in MySQL is a query which is nested into another SQL query or embed with select, insert, update and delete statement along with the various operator. म्हणजेच काय, इथे हिला आपण नेस्टेड क्वेरी बोलतो आणि ही एम्बेड असते. सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट ह्या वेगवेगळ्या स्टेटमेंटनी पण एम्बेड केली जाऊ शकते आणि त्यामध्ये वेगवेगळे ऑपरेटर्स पण आपण काय करू शकतो? ऍड करू शकतो. सो वी कॅन ऑल्सो नेस्ट द सब क्वेरी विथ अनदर सब क्वेरी अँड सब क्वेरी इज नोन ॲज द इनर क्वेरी. त्यामध्ये आणखीन एक क्वेरी आपण ऍड करतो, त्यालाच काय बोलतात? एक इनर क्वेरी असं बोलतात. सो अँड द क्वेरी दॅट कंटेन्स सब क्वेरी इज नोन ॲज द आउटर क्वेरी. ह्यामध्ये एक इनर क्वेरी असते आणि एक आउटर क्वेरी असते. So the inner query executed first give the result to the outer query and then main outer query will be performed. पहिल्यांदा काय होते? इनर क्वेरी आहे ती एक्झिक्यूट करते आणि ती एक्झिक्यूट होऊन त्या आउटर क्वेरीला काय करते? एक रिझल्ट देते आणि त्यानंतर जी काय आउटर क्वेरी आहे ती काय करते? रिझल्ट देते. बरोबर आहे. पहिल्यांदा कुठली रन होते? इनर क्वेरी. इनर क्वेरीचं जे काय ऑपरेशन असेल ते रन होतं आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर ते ऑपरेशन ती आउटर क्वेरीला देते आणि आउटर क्वेरी तिचं जे काही ऑपरेशन असेल ते ऑपरेशन ऍड करून दोन्ही डिस्प्ले करतात. ते कसं, ते एक एक्झाम्पल बघल्यानंतर तुम्हाला समजेल. सो MySQL allows us to subquery anywhere but it must be closed within parentheses. So all the subqueries form and operations supported by the SQL standard will be supported by in MySQL also. So जे काही MySQL आहे ते काय करतं? सगळे सबक्वेरीज त्या ठिकाणी अलाउ करतं, पण फक्त एवढीच अट आहे की ते पॅरेंथेसिस मध्ये पाहिजे. म्हणजेच काय, कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला ते द्यायला लागेल किंवा लिहायला लागेल. सो काही रूल्स आहेत सबक्वेरीज मध्ये. कुठले कुठले आहेत? तर सबक्वेरीज शुड ऑलवेज यूज पॅरेंथेसिस. सबक्वेरीज हे पॅरेंथेसिस मध्ये पाहिजे, कर्ली ब्रॅकेट मध्ये पाहिजे, इनक्लोज. त्यानंतर सेकंड जो रूल आहे तो आहे, इफ द मेन क्वेरी डज नॉट हॅव मल्टिपल कॉलम फॉर सबक्वेरी देन सबक्वेरी कॅन हॅव ओनली वन कॉलम इन द सिलेक्ट कमांड. जर मेन क्वेरी मध्ये त्या ठिकाणी तुम्ही मल्टिपल कॉलम्स घेतला नसाल सबक्वेरीसाठी, देन सबक्वेरीमध्ये जे काय एक कॉलम असेल तो कॉलम जो काय होईल त्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. सो वी कॅन यूज व्हेरियस कंपॅरिझन ऑपरेटर्स विथ सबक्वेरी सच ॲज ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, इन, एनी, सम, ऑल हे वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत ते आपण सबक्वेरीमध्ये यूज करतो. सो अ मल्टिपल रो ऑपरेटर इज व्हेरी युजफुल व्हेन द सबक्वेरी रिटर्न्स मोर दॅन वन रो. मल्टिपल रो ऑपरेटर्स पण यामध्ये आहे, जे काय करतं? सबक्वेरी तुम्हाला एकापेक्षा जास्त रोजचे पाहिजे असतील त्यावेळी घेतलं जातं. सो वी कॅनॉट यूज ऑर्डर बाय क्लॉज इन सबक्वेरी. ह्यामध्ये ऑर्डर बाय क्लॉज यूज केला जाऊ शकत नाही, ऑल्दो इट कॅन बी यूज इनसाइड द मेन क्वेरी. सब क्वेरी मध्ये यूज केला जाऊ शकत नाही, पण मेन क्वेरी मध्ये तुम्ही तो यूज करू शकता. ठीक आहे, जी काय आउटर क्वेरी असेल त्यामध्ये. इफ वी यूज सब क्वेरी सेट फंक्शन इट कॅनॉट बी इमिडिएटली इनक्लोज इन अ सेट फंक्शन. सेट फंक्शन पण तुम्ही ह्यामध्ये घेऊ शकत नाही. त्यानंतर आहे फॉलोइंग आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सबक्वेरी. आता काय ॲडव्हान्टेजेस आहेत सबक्वेरीज मध्ये किंवा काय घ्यायचं सबक्वेरीज घेण्यामागचं कारण काय आहे? सो द सबक्वेरीज मेक द क्वेरीज इन स्ट्रक्चर फॉर्म दॅट अलाव अस टू आयसोलेट ईच पार्ट ऑफ द स्टेटमेंट. जो काय कोड आहे तो कोड मधला प्रत्येक पार्ट ह्या ठिकाणी घेतला जातो आणि तो विचारात घेऊन त्या ठिकाणी ती क्वेरी काय होते? एक्झिक्यूट होते. हे एक ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर सबक्वेरी प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह वे टू क्वेरी दॅट डेटा फ्रॉम द टेबल, अदरवाइज वी नीड टू यूज कॉम्प्लेक्स जॉइन और युनियन. ह्यामध्ये काय, प्रत्येक अल्टरनेट वेनी तुम्ही काय करू शकता? डेटा त्या टेबल मधला घेऊ शकता, व्हेरियस टेबल्स मधला. आणि ते जर तसं नसतं तर आपल्याला वेगवेगळे जॉईंट्स घ्यायला लागतात. त्यानंतर जे काय युनियन्स आहेत, हे सगळे जे काही जॉईंट्स आपण बघितले, जॉईंटचे कोड जे बघितलेले आहेत ते घ्यायला लागतात. ते घेण्याऐवजी तुम्ही सबक्वेरी घ्या आणि ती सबक्वेरी घेतल्यानंतर काय होईल? तुमचं जे काही कोड आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जॉईंट्सचे जे काही कोड आहेत ते करायला नको. हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. हा एक अल्टरनेटिव्ह आहे जॉईंटसाठी. त्यानंतर आहे द सबक्वेरीज आर मोर रिडेबल
दॅन द कॉम्प्लेक्स जॉईन ऑर युनियन स्टेटमेंट. कॉम्प्लेक्स जॉईन आणि युनियन स्टेटमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा सब क्वेरी हे अंडरस्टँड करायला एक इझी आहे. तुम्ही जॉईन पण घेऊ शकता. थोडक्यात जॉईनला एक अल्टरनेटिव्ह वे म्हणून आपण सब क्वेरी बोलू शकतो. तर हे होते त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे रूल्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे MySQL सब क्वेरीचा सिंटॅक्स. सिंटॅक्स काय आहे तर तुम्ही सिलेक्ट स्टेटमेंट घ्या पहिल्यांदा. त्यानंतर कॉलमची लिस्ट तुम्ही लिहा किती कॉलम्स पाहिजेत ते. फ्रॉम कुठल्या टेबलमधून पाहिजे त्या टेबलचं नाव लिहा. त्यानंतर व्हेअर कॉलमचं नाव आणि ऑपरेटर. कुठून पाहिजे तर ते कॉलमचं नाव, कुठल्या कॉलममध्ये काय सिलेक्ट करायचं आहे ते आणि कुठल्या कॉलममध्ये पाहिजे त्या कॉलमचं इथे नाव. ऑपरेटर तुमचं काय असेल ते ऑपरेटर तुम्ही घेऊ शकता. ही झाली एक आउटर. त्यानंतर इनर क्वेरीमध्ये काय तुम्हाला जी काही क्वेरी असेल ती इनर क्वेरीमध्ये घ्या. एक एक्झाम्पल बघूया डायरेक्ट आपण. एक्झाम्पलमध्ये बघा एम्प्लॉय एक टेबल आहे इथे. हे एम्प्लॉय टेबल आहे. एम्प्लॉय आय डी आहे, एम्प्लॉय नेम आहे, एम्प्लॉयचं एज आहे, सिटी आहे आणि इन्कम आहे. तर हे एक एम्प्लॉय टेबल. मग ह्यामध्ये एक सब क्वेरी दिलेली आहे. सिंपल सब क्वेरी आहे. सो फॉलोइंग इज अ सिंपल SQL स्टेटमेंट दॅट रिटर्न्स द एम्प्लॉय डिटेल हुज ID मॅचेस इन द सब क्वेरी. हे सिंपल एक क्वेरी आहे ज्यामध्ये काय होईल एम्प्लॉयची सगळी डिटेल येईल ज्याच्या बरोबर त्याचा ID मॅच होतोय. काय क्वेरी दिलेली आहे की सिलेक्ट एम्प्लॉय नेम, सिटी, इन्कम फ्रॉम एम्प्लॉय. काय काय सिलेक्ट होईल? एम्प्लॉयचं नाव, सिटी आणि इन्कम हे 3 कॉलम सिलेक्ट होतील. बरोबर आहे. ही झाली एक क्वेरी. हे एवढे काय करायचे आपल्याला सिलेक्ट करायचे. दुसरी क्वेरी काय आहे? काय त्यानंतर दिलं की व्हेअर एम्प्लॉय ID इन. ज्यांचा एम्प्लॉय ID कशात असू शकतो तर ह्या क्वेरीमध्ये असू शकतो. बरोबर आहे. ह्या क्वेरीमध्ये ज्यांचं एम्प्लॉय ID असेल त्यांचंच एम्प्लॉय नेम, सिटी, इन्कम हे डिस्प्ले होईल. बघा की इथे दुसरी क्वेरी काय तर सिलेक्ट एम्प्लॉय ID फ्रॉम एम्प्लॉईज. एम्प्लॉय ID फ्रॉम एम्प्लॉईज. ह्या ठिकाणी सगळेच एम्प्लॉय आयडीज आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी सगळेच एम्प्लॉय आयडी आहेत बघा. तर पहिल्यांदा एक्झिक्यूट होताना काय होईल तर पहिल्यांदा एक्झिक्यूट होताना ही क्वेरी होईल. ही क्वेरी काय होईल एक्झिक्यूट होईल. ही क्वेरी एक्झिक्यूट झाल्यानंतर ती ह्या क्वेरीमध्ये जाईल आणि ह्या क्वेरी बरोबर मॅच होऊन ती काय होईल एक्झिक्यूट होईल. म्हणजेच काय पहिल्यांदा एम्प्लॉय ID जो आहे, पहिल्यांदा एम्प्लॉय ID जो आहे कॉलम तो ह्या क्वेरीमध्ये जाईल. म्हणजे सगळे एम्प्लॉय ID पाहिजेत. सिलेक्ट एम्प्लॉय ID. एम्प्लॉय ID म्हणजे काय सगळा एम्प्लॉय ID ह्या ठिकाणी आला. बरोबर आहे. फ्रॉम कुठून एम्प्लॉयज मधून सगळे एम्प्लॉय ID आले. पर्टिक्युलर एम्प्लॉय ID नाही घेतलाय, सगळे एम्प्लॉय ID घेतलाय. बरोबर. एम्प्लॉय ID हा कॉलमच घेतलेला आहे. एम्प्लॉय ID कॉलम मला पाहिजे. पण एम्प्लॉय ID कॉलम असताना मला काय पाहिजे या ठिकाणी एम्प्लॉयचं नाव पाहिजे, सिटी पाहिजे आणि इन्कम पाहिजे. कुणाचं? ज्यांचं हिते एम्प्लॉय ID आहे, ज्यांचा हिते एम्प्लॉय ID सिलेक्ट झालाय, ज्यांचा ह्या क्वेरीमध्ये एम्प्लॉय ID सिलेक्ट झालाय. बरोबर. कर्सरकडे लक्ष द्या तुम्ही. कर्सरकडे लक्ष दिलं की समजेल तुम्हाला. मी सिलेक्ट पण करतोय ते. ज्यांचं ह्या कॉलममध्ये ह्या क्वेरीमध्ये एम्प्लॉय ID सिलेक्ट झालाय त्यांचंच एम्प्लॉय नेम, सिटी आणि इन्कम दिसेल. ज्यांचं ह्या एम्प्लॉय ID मध्ये ह्या क्वेरीमध्ये एम्प्लॉय ID सिलेक्ट झालाय त्यांचंच एम्प्लॉय नेम, सिटी आणि इन्कम दिसेल. बरोबर आहे. तर ही एक क्वेरी आणि ही एक क्वेरी. बरोबर आहे. ह्याला आउटर क्वेरी बोलतात आणि ह्याला इनर क्वेरी बोलतात. इनर क्वेरी ही पहिल्यांदा एक्झिक्यूट होते. आउटर क्वेरी ही सेकंड टाइम एक्झिक्यूट होते. इनर क्वेरी जी आहे ती एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट, इनर क्वेरीचा रिझल्ट हा आउटर क्वेरीकडे देते. आउटर क्वेरी बरोबर तो मॅच करून आउटर क्वेरी काय करते, तो जो काही फायनल रिझल्ट असेल तो इम्प्लिमेंट करते आणि एक्झिक्यूट करते. तर इथे बघा रिझल्ट मध्ये दिसेल की इथे एम्प्लॉय टेबल आहे. बरोबर आहे. एम्प्लॉय टेबल मध्ये इथे क्वेरी मध्ये दिसेल. डायरेक्ट आपण बघूया. एम्प्लॉय नेम आले, सिटी आले आणि इन्कम आले. कुठे? ज्यांचा एम्प्लॉय ID आहे त्यांचा. इथे काय इथे कंडिशन दिलं वेअर एम्प्लॉय ID इन. ज्यांचा एम्प्लॉय ID ह्यामध्ये असेल, ह्या क्वेरीमध्ये असेल त्यांचंच इथे काय आलं, इथे एम्प्लॉय नेम, सिटी, इन्कम. एम्प्लॉय ID आपण सगळ्यांचेच घेतले त्याच्यामुळे इथे सगळ्यांचंच नाव, सिटी आणि इन्कम आलेलं आहे. तर ही सिंपल क्वेरी आहे SQL ची. सब क्वेरी आपण त्याला बोलू शकतो, ज्यामध्ये इथे एम्प्लॉय नेम, सिटी आणि इन्कम आपण जनरेट केलेला आहे. हा टेबल रिझल्ट जनरेट झालेला आहे.
तर एक सिंपल एक्झाम्पल होतं सब क्वेरीचं, तुम्ही पण लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवायला इझी आहे की एम्प्लॉय टेबल पहिल्यांदा घ्यायचा आणि त्याच एम्प्लॉय टेबल मधलं आपल्याला काय करायचं, सगळे आयडी डिस्प्ले करायचे आणि ते आयडी डिस्प्ले करताना त्यांचं काय करायचं, त्या कॉलम मधलं त्या टेबल मधलं मला काय घ्यायचंय, त्या टेबल मधलं मला फक्त नाव, सिटी आणि इन्कम पाहिजे. पण कुणाचे नाव, सिटी आणि इन्कम पाहिजे, ज्यांचा एम्प्लॉय आयडी ह्या क्वेरी मध्ये आहे त्यांचाच. बरोबर आहे. तर ही एक सिंपल क्वेरी आहे ती तुम्ही एक्झाम्पल मध्ये देऊ शकता. एक्झाम्पल जर क्वेश्चन आला सब क्वेरीचा, तर तुम्ही सब क्वेरीचं ॲडव्हान्टेजेस, त्याचे जे काही डिफिनेशन आहे ती, त्याचे जे काही रूल्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आणि हे एक्झाम्पल एक घेऊ शकता. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे MySQL सब क्वेरी विथ कंपॅरिझन ऑपरेटर. So comparison operator is an operator used to compare value and return the result. Comparison operator काय करतं, तुमची जी MySQL मध्ये व्हॅल्यू आहे त्या कम्पेअर करतं आणि रिझल्ट जे आहे ते रिटर्न करतं. MySQL सब क्वेरी मध्ये पॉईंट एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की ह्यामध्ये दोन क्वेरीज असतात. क्वेरी किती असतात, दोन असतात. दोन क्वेरीचा रिझल्ट एकत्र आपल्याला काय होतो, तो फायनल होऊन दिसतो. पण त्या दोन क्वेरी मध्ये एक इनर क्वेरी असते, एक आउटर क्वेरी असते. इनर क्वेरी ही पहिल्यांदा एक्झिक्यूट होते आणि तो रिझल्ट असेल इनर क्वेरीचा, तो आउटर क्वेरी बरोबर मॅच होऊन तो फायनल रिझल्ट हा आउटर क्वेरी आपल्याला देत असते. आउटर क्वेरी म्हणजे ही क्वेरी आणि इनर म्हणजे ही. पहिल्यांदा कुठली होती, इनर. इनरचा एक्झिक्यूट झाल्यानंतर तो रिझल्ट कुठे जाईल, आउटरला जाईल आणि आउटर रिझल्ट काय करेल, तो ह्याच्या बरोबर मॅच करून तो काय करेल, रिझल्ट आपल्याला देईल. तर ते कंपॅरिझन ऑपरेटर कसं वर्क करते ते बघा. तर ह्यामध्ये वेगवेगळे कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत, ज्यामध्ये ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन आहे, इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू आहे. बरोबर आहे. सो वी कॅन यूज द सब क्वेरी बिफोर और आफ्टर द कंपॅरिझन ऑपरेटर्स दॅट रिटर्न्स अ सिंगल व्हॅल्यू. The return value can be arithmetic expression or the column function. After that, SQL compares a subquery result with the value one other side ऑफ द कंपॅरिझन ऑपरेटर. ह्यामध्ये काय कंपॅरिझन ऑपरेटर वापरून तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यू कम्पेअर करून त्याचा एक रिझल्ट त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे पर्टिक्युलर कंडिशन्स देऊन त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी देऊ शकता, किंवा रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल ते पर्टिक्युलर कंडिशनसाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही ते रिझल्ट घेऊ शकता SQL सब क्वेरी वापरून. फॉर एक्झाम्पल बघूया की काय एक्झाम्पल आहे. एम्प्लॉय डिटेल हुज इन्कम इज मोर दॅन 3,50,000 विथ द हेल्प ऑफ सब क्वेरी. या ठिकाणी काय, फॉलोइंग इज अ सिंपल SQL स्टेटमेंट दॅट रिटर्न्स द एम्प्लॉय डिटेल हुज इन्कम इज मोर दॅन 3,50,000. आपल्याला काय पाहिजे, एम्प्लॉयची डिटेल पाहिजे. पण कुणाची डिटेल पाहिजे एम्प्लॉयची, की ज्यांचा इन्कम 3,50,000 पेक्षा जास्त आहे त्यांचंच डिटेल आपल्याला पाहिजे. ठीक आहे. हे कुठून द्यायचं आपल्याला, सबक्वेरी मधून द्यायचं. तुम्ही सिंपल SQL मधून पण देऊ शकता की सिलेक्ट एम्प्लॉय आयडी करायचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज आणि व्हेअर इन्कम इज ग्रेटर दॅन 3,50,000 अशी पण सिंपल क्वेरी देऊ शकता. पण आपल्याला कुठे द्यायचं आहे, तर आपल्याला हे सबक्वेरी मधून द्यायचं आहे. मग सबक्वेरी मधून देताना आपण कसे द्यायचं, तर सबक्वेरी मधून आपल्याला ती आपल्याला बेसिक तर SQL ची क्वेरी माहिती आहे. काय बेसिक SQL ची क्वेरी आहे ते नोटपॅड मध्ये मी तुम्हाला सांगतो. बेसिक SQL ची क्वेरी जर ह्यासाठी काय वापरायची असेल, जर इथे एम्प्लॉय डिटेल क्वेश्चन असेल की एम्प्लॉय डिटेल करा हुज इन्कम इज मोर दॅन 3,50,000, मी इथे काय करणार, मी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज करणार, टेबलचं नाव आणि इथे कंडिशन देणार वेअर इन्कम इज ग्रेटर दॅन 3,50,000. एवढीच क्वेरी देणार. एवढी क्वेरी दिल्यानंतर मला सगळ्या एम्प्लॉयची डिटेल आहे ज्यांचा काय 3,50,000 पेक्षा इन्कम जास्त आहे त्यांचा. ही झाली क्वेरी. पण हीच क्वेरी आपल्याला कशात घ्यायची आहे, तर सब क्वेरी मध्ये द्यायची आहे. सब क्वेरी मध्ये देताना काय करेन मी, पहिल्यांदा मला सगळी डिटेल पाहिजे ना, सगळी डिटेल पाहिजे म्हणून मी काय करणार, इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज करणार. ही एक मी क्वेरी घेतली, बरोबर आहे. मला सगळे कॉलम पाहिजे म्हणून. त्यानंतर काय करणार मी, कंडिशन वेअर एम्प्लॉय आयडी इन. इथे बघा हीच क्वेरी देते आपण बघू. सिंपल क्वेरी तर समजली. सिंपल क्वेरी ही आहे. सिंपल क्वेरीसाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बेसिक SQL मध्ये ही क्वेरी दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येईलच, पण आपल्याला कशात घ्यायचं आहे, तर सब क्वेरी मध्ये द्यायचं आहे. सब क्वेरी मध्ये घेताना बघा इथे घेतलंय, ही क्वेरी घेतलेलीच आहे, बरोबर आहे. व्हेअर
आपण एक कंडिशन दिली की ज्यांचा एम्प्लॉय आय डी ह्या क्वेरीमध्ये आहे त्यांचीच डिटेल ह्या ठिकाणी दिसेल. परत एकदा मी सांगतो, ज्यांचा एम्प्लॉय आय डी व्हेअर एम्प्लॉय आय डी इन धिस क्वेरी, बरोबर आहे, ज्यांचा एम्प्लॉय आय डी ह्या क्वेरीमध्ये असेल त्यांचीच डिटेल इथे दिसेल. ज्यांचा एम्प्लॉय आय डी, परत सांगतो की ह्या क्वेरीमध्ये असेल, ज्यांचा एम्प्लॉय आय डी ह्या क्वेरीमध्ये असेल त्यांचंच सगळी जी काही डिटेल असेल ती मला दिसेल. मग ही क्वेरी आपण तयार केली, who had employee ID in this query, बरोबर आहे. which query select employee ID from employee where income is greater than 3,50,000. मला काय करायचं, एम्प्लॉय आयडीच पाहिजे ज्यांचं एम्प्लॉय जे काय आहे त्यांचा जो काय इन्कम आहे, एम्प्लॉय आयडीचा जो काय इन्कम आहे तो 3,50,000 पेक्षा जास्त आहे. तेच आयडी मला पाहिजे, पण तेच आयडी मी इथे घेणार आहे आणि त्यांचीच डिटेल इथे मी प्रिंट करणार आहे. समजते काय सांगतो ते? तर हे आहे एसक्यूएलचं कंपॅरिझन ऑपरेटर. काय कम्पेअर केलं आपण इथे, हे ग्रेटर दॅन साइन घेतलेलं आहे आणि ग्रेटर दॅन साइनने आपण काय केले या ठिकाणी हे कम्पेअर केलेली आहे. कन्फ्यूज होऊ नका, परत एकदा मी सांगतो इथे की काय करायचं, मला सिलेक्ट एम्प्लॉयची डिटेल पाहिजे. एम्प्लॉयची डिटेल म्हणजेच काय, सगळी डिटेल येणार, बरोबर आहे. पण कुणाची डिटेल पाहिजे, ज्यांचं इन्कम 3,50,000 पेक्षा जास्त आहे त्यांचंच डिटेल पाहिजे. त्यासाठी मी काय करणार, क्वेरी घेणार की मला ही सगळी डिटेल पाहिजे, पण इथे सब क्वेरी काय घेतले, ज्यांचं 3,50,000 पेक्षा जास्त आहे त्यांचंच इन्कम इथे सिलेक्ट होईल, बरोबर आहे. ही सब क्वेरी घेतले. सो द query first execute that the sub query returns the employee ID whose income is greater than 3,50,000. पहिली क्वेरी कुठली एक्झिक्यूट होईल, तर ही क्वेरी एक्झिक्यूट होईल, इनर क्वेरी मी सांगत आहे, ज्यांचा इन्कम 3,50,000 पेक्षा जास्त आहे. सेकंड क्वेरी कुठली एक्झिक्यूट होईल, तर सेकंड क्वेरी ही एक्झिक्यूट होईल. काय, द मेन क्वेरी विल रिटर्न द एम्प्लॉय डिटेल्स whose employee ID are in the result set written by the sub query. ज्यांचा एम्प्लॉय आयडी सिलेक्ट होईल, बरोबर आहे, ज्यांचा एम्प्लॉय आयडी ह्या क्वेरीमध्ये सिलेक्ट होईल त्यांचीच डिटेल इथे प्रिंट होईल, बरोबर आहे. ह्यांचा जो काय एम्प्लॉय आयडी इथे सिलेक्ट होईल, मी काय करणार, इथे एम्प्लॉय आयडी जो सिलेक्ट होईल 3,50,000 पेक्षा ज्यांचा इन्कम जास्त त्यांचा एम्प्लॉय आयडी इथे सिलेक्ट होईल आणि त्या एम्प्लॉय आयडीची इथे मी काय करणार आहे, सगळी डिटेल प्रिंट करणार आहे. तर ही क्वेरी आहे, पहिल्यांदा ही क्वेरी रन होते, त्यानंतर ही क्वेरी रन होते. सो द आफ्टर एक्झिक्युटिंग द स्टेटमेंट वी विल गेट द बिलो आउटपुट. बघा, ज्यांचं इन्कम 3,50,000 पेक्षा जास्त आहे त्यांचं आपल्याला काय इथे आउटपुट आलेलं आहे, बरोबर. सगळी डिटेल आलेली आहे, सगळं त्यांचं रिझल्ट आलेलं आहे आणि फक्त रिझल्टमध्ये आपण कंडिशन जी दिलेली आहे ती पण ह्या ठिकाणी एक्झिक्यूट झालेली आहे. सो दिस इज द comparison operator in SQL subquery. Let's see another example of comparison operator such as equality to find the employee detail with maximum income using the subquery. आणखीन एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. इक्वल टू चं इक्वलिटी वापरून या ठिकाणी काय होणार आहे की मॅक्झिमम सॅलरी ज्यांची आहे त्यांचीच काय इन्कम जी आहे, बरोबर, मॅक्झिमम ज्यांचं इन्कम आहे तेच काय होणार, या ठिकाणी डिटेल प्रिंट होणार आहे. कुणाचं डिटेल प्रिंट होणार आहे, एम्प्लॉय डिटेल्स विथ मॅक्झिमम इन्कम. एम्प्लॉय डिटेल्स विथ मॅक्झिमम इन्कम, ज्यांचं इन्कम मॅक्झिमम आहे त्यांचंच काय डिटेल प्रिंट होणार आहे. सिंपल क्वेरी देणार की सिलेक्ट, इथे मी ॲग्रिगेट फंक्शन घेतलं, हे मॅक्स हे ॲग्रिगेट फंक्शन, मॅक्स मिनिमम, बरोबर आहे. तर हे ह्या ठिकाणी मॅक्स हे ॲग्रिगेट फंक्शन घेतलं. सिलेक्ट मॅक्स इन्कम फ्रॉम एम्प्लॉईज. मी काय सिलेक्ट करणार, मॅक्झिमम इन्कम आहे ते काय करणार, मी सिलेक्ट करणार. मग हे एकदा सिलेक्ट झालं मॅक्झिमम इन्कम की काय कंडिशन प्रिंट होईल की एम्प्लॉय नेम, सिटी आणि इन्कम हे प्रिंट होतील. एम्प्लॉय नेम, सिटी आणि इन्कम हे 3 कॉलम प्रिंट होतील. पण कुठले प्रिंट होतील, ह्यामध्ये जे सिलेक्ट झाले असतील तेच, ज्यांचा इन्कम ह्या व्हॅल्यू बरोबर असेल, बरोबर आहे, त्यांचीच इथे डिटेल प्रिंट होईल. मॅक्झिमम सॅलरीमध्ये बघा कोण कोण प्रिंट झालंय, इथे जे काय 50 लाख इन्कम आहे, बरोबर, 50 लाख इन्कम आहे ते काय झाले तिथे प्रिंट झालेले आहे. का, कसे काय, तर सिलेक्ट आपण काय केलं, मॅक्झिमम इन्कम सिलेक्ट केलं आणि त्या मॅक्झिमम इन्कम ज्यांचं आहे, ज्यांचं मॅक्झिमम इन्कम आहे त्यांची डिटेल आपण प्रिंट केलेली आहे. मॅक्झिमम इन्कम प्रिंट करण्यासाठी आपण एक क्वेरी वापरली आणि
मॅक्झिमम इन्कम प्रिंट करण्यासाठी आपण एक क्वेरी वापरली. मॅक्झिमम इन्कम वाल्यांची डिटेल प्रिंट करण्यासाठी आपण एक क्वेरी वापरली. काय दोन क्वेरी कुठल्या कुठल्या वापरल्या तर मॅक्झिमम इन्कम साठी एक क्वेरी वापरली आणि मॅक्झिमम इन्कम ज्यांचं आहे त्यांची डिटेल्स प्रिंट करण्यासाठी आपण एक क्वेरी इथे वापरलेली आहे. सो दिस इज द इक्वलिटी ऑपरेटर इन अ SQL subquery. Next is MySQL subquery with in or not in operator. So in the subquery produces more than one value, we need to use in or not in operator with the where clause. Suppose we have a table name student and student 2. आता in आणि not in कसं कधी वापरतात ते इथे घेतलेलं आहे. इथे दोन टेबल आहे स्टुडंट आणि स्टुडंट 2. तर मोस्टली तुम्हाला हे एक्झामला येणार नाही, तुम्हाला एक्झाम मध्ये कंपॅरिझन एक ऑपरेटर येईल आणि सबक्वेरी हे दोन पॉइंट्स या ठिकाणी येतात. पण ह्या ठिकाणी आपण इन कधी वापरतात आणि नॉन इन कधी वापरतात हे फक्त ओव्हरव्ह्यू आपण बघूया की द फॉलोइंग सबक्वेरी नॉट इन ऑपरेटर रिटर्न्स द स्टुडंट डिटेल हू डज नॉट बिलॉंग टू लॉस एंजेलिस सिटी. ही क्वेरी काय प्रिंट करेल, लॉस एंजेलिस जे आहे त्यामध्ये कोण कोण राहत नाही त्यांची डिटेल प्रिंट करेल. आता इथे का प्रिंट करेल तर नॉट इन घेतलेला आहे, नॉट इन घेतले. इन असतं तर लॉस एंजेलिस मध्ये आहेत त्यांचीच क्वेरी इथे प्रिंट झाली असते. आपण इथे नॉट इन घेतले. काय प्रिंट होईल इथे क्वेरी काय, एक क्वेरी सांगतो, ही इनर क्वेरी पहिल्यांदा सांगतो. इनर क्वेरी काय, सिलेक्ट सिटी, सिटी सिलेक्ट होईल स्टुडंट 2 मधून, सिटी सिलेक्ट होईल ज्यांची सिटी लॉस एंजेलिस आहे. ज्यांची सिटी लॉस एंजेलिस आहे हे प्रिंट होतील. पण मला काय प्रिंट करायचंय, लॉस एंजेलिस मध्ये कोण नाही आहेत त्यांचं डिटेल प्रिंट करायचंय. मग मी काय घेतलं, इथे नेम आणि सिटी घेतली फ्रॉम स्टुडंट, नेम आणि सिटी घेतली फ्रॉम स्टुडंट. स्टुडंट टेबल मधून नेम आणि सिटी प्रिंट होईल. नेम आणि सिटी हे दोनच कॉलम प्रिंट होतील. पण कुणाचे प्रिंट होतील, जे लॉस एंजेलिस मध्ये नाही आहेत ते. का तर इथे आपण नॉट इन घेतलंय म्हणून, जे ह्यामध्ये सिलेक्ट होणार नाही, बरोबर आहे, जे ह्या क्वेरी मध्ये सिलेक्ट होणार नाही ते प्रिंट होतील. तो रिझल्ट काय होईल, प्रिंट होईल. इथे बघा आफ्टर एक्झिक्युशन, इथे बघा लॉस एंजेलिस सिलेक्टच नाही झालंय. इथे आपण सिलेक्ट केलंय लॉस एंजेलिस, पण लॉस एंजेलिस सिलेक्ट नाही झालेलं आहे. टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क एवढंच काय झालंय, सिलेक्ट झालेलं आहे. का तर नॉट इन ऑपरेटर घेतलं म्हणून, बरोबर. नेम आणि सिटी सिलेक्ट झालंय, नेम आणि सिटी सिलेक्ट झालेलं आहे स्टुडंट टेबल मधलं. पण कुणाचं सिलेक्ट झालंय, नेम आणि सिटी, ज्यांची सिटी लॉस एंजेलिस नाहीये ती, बरोबर. ज्यांची सिटी लॉस एंजेलिस नाहीये त्यांचा रिझल्ट इथे प्रिंट झालेला आहे. का तर इथे नॉट इन ऑपरेटर घेतलं म्हणून, बरोबर आहे. सेम अपोजिट त्याच्या इन ऑपरेटर आहे. जे इन ऑपरेटर काय करेल, जे असेल रिझल्ट तोच प्रिंट करणार. नॉट इन ऑपरेटर काय करेल, जे रिझल्ट नाही आहे तो काय करेल त्या ठिकाणी प्रिंट करेल. तर हे सिंपल नॉट इन आणि इन लक्षात ठेवायला सोपं आहे की नॉट इन म्हणजेच काय, नॉट इन ऑपरेटर काय तर तुम्हाला रिटर्न जेव्हा एखादा प्रिंट करायचा नसेल, एखादा रिझल्ट प्रिंट करायचा नसेल तर त्यावेळी तुम्ही नॉट इन घेऊ शकता. तर हे झालं नॉट इन. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट, तो आहे कोरिलेटेड सबक्वेरी. A correlated subquery in MySQL is a subquery that depends on the outer query. It uses the data from the outer query and contains reference to a parent query that also appear in the outer query. So MySQL evaluate it once from each row and in outer query. MySQL correlated query काय, तर correlated शब्दाचाच अर्थ आहे की ह्या एकमेकांबरोबर काय असतात, डिपेंड असतात. आउटर क्वेरी आणि इनर क्वेरी ह्या एकमेकांबरोबर काय असतात, डिपेंड असतात. इथे एक्झाम्पल बघा की काय घेतले आपण इथे की एम्प्लॉय नेम आणि सिटी आणि इन्कम हे 3 कॉलम प्रिंट होतील. कुठून, त्या एम्प्लॉय टेबल मधून. पण काय कंडिशन दिलेलं आहे, ज्यांचा इन्कम हा ग्रेटर असेल, बरोबर आहे. कुणाचा इन्कम ग्रेटर असेल तर इथे एक सब क्वेरी घेतले. इथे आपण काय केलंय, ऍव्हरेज इन्कम प्रिंट केलेलं आहे. ऍव्हरेज इन्कम, इन्कमचा ऍव्हरेज इथे काय केलेलं आहे, प्रिंट केलेला आहे. फ्रॉम एम्प्लॉय वेअर सिटी इज इक्वल टू एम्प्लॉय सिटी. ज्यांचा ऍव्हरेज इन्कम हा जास्त असेल तेच काय होतील ह्या ठिकाणी प्रिंट होईल. ज्यांचा ऍव्हरेज इन्कम हा जास्त असेल, ग्रेटर असेल, त्यांचीच डिटेल इथे प्रिंट होईल. ज्यांचा ऍव्हरेज इन्कम इथे जास्त असेल त्यांचीच डिटेल काय होईल, ते प्रिंट होईल. मग त्यासाठी ही क्वेरी घेतली आहे की सो इन अबाव क्वेरी वी सिलेक्ट एम्प्लॉय नेम अँड सिटी whose income is higher than the average income of all employees in each city. So the subquery executes for every city of a specified table. सबक्वेरी जी आहे ती तुमच्या सगळ्या एम्प्लॉय साठी ही एक्झिक्यूट होईल, एम्प्लॉय सिटी, बरोबर आहे. सो द सबक्वेरी एक्झिक्यूट फॉर एव्हरी सिटी ऑफ द स्पेसिफाइड टेबल बिकॉज इट विल चेंज फॉर एव्हरी रो.
ही जी प्रत्येक सिटीसाठी रन होईल, कारण की प्रत्येक सिटीच्या एम्प्लॉयची काय असेल इथे ॲव्हरेज जी असेल ते वेगवेगळे असेल. So therefore the average income will also be changed. Then the main query will filter employee details whose income is higher than the average income from the subquery. हे फिल्टर करेल, काय फिल्टर करेल, ॲव्हरेज इन्कम इथे सिलेक्ट होईल आणि ॲव्हरेज इन्कम फिल्टर करेल काय, ज्यांचं ग्रेटर आहे तेच काय होईल इथे प्रिंट होईल, त्यांची डिटेल इथे प्रिंट होईल. तर ही को रिलेटेड सबक्वेरी आहे. को रिलेटेड सबक्वेरीमध्ये काय असतं तर एकमेकावरती ते काय असतात क्वेरीज डिपेंड असतात. त्यानंतर आहे MySQL सबक्वेरी विथ एक्झिस्ट अँड नॉट एक्झिस्ट. विथ एक्झिस्ट अँड नॉट एक्झिस्ट. So the exist operator is boolean operator that returns either true or false result. It is used with the subquery and checks existence of data in subquery. If the subquery returns any record at all, the operator returns the true. Otherwise, it will returns false. So not exist operator used for the negations that give true value when the subquery does not return any row. Otherwise, it returns false. Both exist and not exist used with the correlated subquery. The following example illustrate the more clearly. एक्झाम्पल बघूया. नॉट एक्झिस्ट आणि एक्झिस्ट कधी वापरतात. ह्या ठिकाणी बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर घेतलंय, ही कस्टमरची डिटेल आहे आणि ही ऑर्डरची डिटेल आहे. हा कस्टमर टेबल आहे आणि हे ऑर्डर टेबल आहे. सो द बिलो एसक्यूएल स्टेटमेंट युजेस एक्झिस्ट ऑपरेटर टू फाइंड द नेम, ऑक्युपेशन अँड एज ऑफ द कस्टमर. नेम, ऑक्युपेशन आणि एज प्रिंट करण्यासाठी आपण काय करतोय, इथे एक क्वेरी दिलेली आहे, सब क्वेरी. आता काय प्रिंट होईल, प्रिंट होताना नेम, ऑक्युपेशन आणि एज, नेम, ऑक्युपेशन आणि एज हे प्रिंट होईल. पण कधी, ज्यांचं इथे ऑर्डर एक्झिस्ट असेल तर, इथे ज्यांचं ऑर्डर ओ इज इक्वल टू कस्टमर आय डी और कस्टमर आय डी, ज्या कस्टमर आय डीचं इथे ऑर्डर असेल, बरोबर आहे, ज्या कस्टमर आय डीचं इथे ऑर्डरमध्ये नाव असेल, ऑर्डर टेबलमध्ये नाव असेल, त्यांचं इथे काय होईल, जे काय नेम, ऑक्युपेशन आणि एज आहे ते प्रिंट होईल. ज्यांचं नाही आहे त्यांचं काय होणार नाही, प्रिंट होणार नाही. मग प्रिंट होताना ह्यामध्ये काय होईल बघा, पहिल्या मध्ये बघा इथे पेटर, जोसेफ, जॉन आणि स्टेफन, बॉब एवढेच प्रिंट झालेले आहेत. 101, 103 बरोबर आहे. पेटरचं बघा 101 इथे आहे, ऑर्डरमध्ये आहे म्हणून प्रिंट झाला. त्यानंतर इथे 103 जॉन आहे, तो प्रिंट झाला. बॉब आहे, तो पण प्रिंट झाला, बरोबर आहे. जोसेफ आहे, तो पण प्रिंट झाला. का तर त्यांच्या ऑर्डर्स आहेत या ठिकाणी, ह्या टेबल्समध्ये ऑर्डर आहेत म्हणून ते प्रिंट झाले. इथे क्वेरी आपण ती दिली आहे, ज्यांचं एक्झिस्ट आहे, एक्झिस्ट म्हणजेच काय, त्यांचा रेकॉर्ड ऑलरेडी आहे, एक्झिस्ट आहे त्यांचा रेकॉर्ड, त्यामुळे हे प्रिंट झालेलं आहे. ज्यांचं नाव, ऑक्युपेशन, एज प्रिंट का झालं तर त्यांचा रेकॉर्ड ह्या ऑर्डर टेबलमध्ये आहे, म्हणून ऑर्डर ओ वेअर कस्टमर आय डी इज इक्वल टू ओ डॉट कस्टमर आय डी. ह्या ठिकाणी मॅच कॉलम आपण दिलेला आहे, म्हणजेच काय, कस्टमर आय डी हितला आणि कस्टमर आय डी हितला हे कॉमन आहेत. हा कस्टमर आय डी आणि हा कस्टमर आय डी हे एकच आहेत, सेम कस्टमरची आय डी आहे, ते आपण इथे इक्वल टू दाखवले. ओ हा इथे आपण ऑर्डरसाठी घेतलाय आणि सी हा कस्टमरसाठी घेतलेला आहे, त्याच्यामुळे कस्टमर डॉट कस्टमर आय डी आणि ओ ऑर्डर डॉट ऑर्डर आय डी हे एकच आहेत, हे इक्वल केलेले आहेत. आणि ज्यांचा ऑर्डर मध्ये कस्टमर आय डी आहे त्यांचंच इथे नेम, ऑक्युपेशन आणि एज हे काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. सेम त्याच्या अपोजिट नॉट एक्झिस्ट आहे. नॉट एक्झिस्ट काय करतो ऑपरेटर, रिटर्न द कस्टमर डिटेल हु हॅव नॉट प्लेस ऑर्डर. ज्यांचं ऑर्डर इथे प्लेस नाही आहेत त्यांची डिटेल प्रिंट करेल. इथे आपण काय प्रिंट केले, हु प्लेस द ऑर्डर, ज्यांची ऑर्डर प्लेस आहे, ज्यांची ऑर्डर आहे त्यांचं प्रिंट केलंय. आणि इथे सेम क्वेरीमध्ये आपण नॉट एक्झिस्ट म्हणजेच काय, ज्यांचे ऑर्डर नाही आहे ते रिझल्ट प्रिंट केलेले आहेत. ही एकदा पीडीएफ रीड करा आणि जे मी सांगतोय ते पुन्हा एकदा ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. जे मी सांगतोय ते पुन्हा एकदा ऐका म्हणजे समजेल, म्हणजेच काय होणार नाही, तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. तर ही या ठिकाणी रिझल्ट आहे. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे MySQL row subqueries. So it is subquery that returns a single row where we can get more than one column values. We can use the following operators for the comparing row subqueries. रो सबक्वेरी मध्ये काय येतात, एक पेक्षा जास्त व्हॅल्यू त्या ठिकाणी येतात. ही क्वेरी काय करते, हे फक्त एक सिंगल रो रिटर्न करते. जर कॉलम काय असेल इथे हे क्वेरी जी काय ट्रू होत असेल तर ते सिंगल रो रिटर्न करते. पण सिंगल रो रिटर्न करताना त्याच्याबरोबर त्याचे जे काय मॅच कॉलम असतील ते कॉलम पण काय करते, रिटर्न करते.
या ठिकाणी एक्झाम्पल बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, इथे सी आपण आयडेंटिफाय करण्यासाठी घेतला आहे. वेअर रो मध्ये काय होईल प्रिंट, कस्टमर आयडी आणि ऑक्युपेशन. हे काय होईल, प्रिंट होईल. कधी प्रिंट होईल कस्टमर आयडी आणि ऑक्युपेशन, तर ही क्वेरी एक्झिक्यूट असेल तर. काय क्वेरी आहे, ऑर्डर आयडी आणि ऑर्डर डेट फ्रॉम ऑर्डर्स वेअर कस्टमर आयडी अँड कस्टमर आयडी इज इक्वल टू ऑर्डर कस्टमर आयडी, हे दोन कॉलम काय इथे मॅच आहे. मग काय होईल, इफ गिवन रो हॅज कस्टमर आयडी ऑक्युपेशन व्हॅल्यू इक्वल टू ऑर्डर आयडी आणि ऑर्डर डेट. कस्टमर आयडी आणि ऑक्युपेशन हे इक्वल असेल ऑर्डर आयडी आणि ऑर्डर डेट बरोबर. कस्टमरचा आयडी आणि ऑर्डरचा आयडी, कस्टमरचा ऑक्युपेशन आणि ऑर्डर आयडी आणि ऑर्डर डेट हे जर इक्वल असतील तर रो काय होईल, इथे रिटर्न होईल. रो जी आहे ती प्रिंट होईल. आणि जर नसेल तर काय होणार, कुठलंच रो ह्या ठिकाणी प्रिंट होणार नाही. the where expression is true and each query returns those first table row, otherwise the expression is false, the query produces empty set. जर एक्सप्रेशन फॉल असेल तर काय होईल, क्वेरी तिथे एम्प्टी सेट प्रिंट करेल. आणि एक्सप्रेशन ट्रू असेल तर त्या ठिकाणी ते जो काही रो असेल टेबलचा तो प्रिंट करेल. आता ह्या ठिकाणी काय एक्झिक्यूट झालंय, ह्या ठिकाणी एम्प्टी सेट एक्झिक्यूट झालाय का, तर ऑक्युपेशन आणि कस्टमर आयडी हे जे रो आहेत आणि कस्टमर ऑर्डर आयडी आणि ऑर्डर डेट हे जे रो आहेत ते मॅच नाही आहेत, ते इक्वल नाही आहेत, त्याच्यामुळे इथे एम्प्टी सेट प्रिंट झालेला आहे. रोज सबक्वेरी ही कधी प्रिंट होते, ही काय तुम्हाला एक्झाम देणार नाहीये, तुम्हाला एक्झाम मध्ये हा नाहीये पॉईंट, पण तुम्हाला हा एक्स्ट्रा पॉईंट म्हणून मी सांगतोय. रोजचे सबक्वेरी कधीच प्रिंट होते जर तुम्ही दिलेले जे काही डिटेल्स आहेत, मग कस्टमर आयडी आणि ऑक्युपेशन हे आपण कॉलम दिलेले आहेत आणि इथे ऑर्डर आयडी आणि ऑर्डर डेट हे जर कॉलम हे इक्वल असतील, बरोबर आहे, हे जर इक्वल असतील तरच ते प्रिंट होतील, अदरवाईज ते प्रिंट होणार नाही. ठीक आहे. ह्यामध्ये ह्या जे सबक्वेरी आहेत त्या पॉईंट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट कुठले कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सगळेच पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे नाहीत. एक्झिस्ट आणि नॉट एक्झिस्ट हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. इन आणि नॉट इन हे एक लक्षात ठेवायचं आहे. को रिलेटेड सबक्वेरी हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे सिंपल आपण एक्झाम्पल सांगितलेलं सबक्वेरीचं ते आणि कंपॅरिझन ऑपरेटर एवढे लक्षात ठेवायचं आहे. ह्यामध्ये जर कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारलात तरी चालेल. एसक्यूएल सबक्वेरी मध्ये हे एवढेच पॉईंट आहेत. ह्याच्या अगोदर तुम्ही जर कुठला पॉईंट समजला तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ ऐका, त्यामध्ये मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण लाईन बाय लाईन सगळं सांगितलेलं आहे. आणि PDF रीड करा, क्वेरी समजून घ्या आणि कुठला पॉईंट समजला नसेल तर क्वेश्चन विचारला तरी चालेल.